कल्पना करा, अब्जावधी वर्षांपूर्वी ना आकाश होतं, ना तारे, ना सूर्यमाला. सगळीकडे फक्त एक अनंत शांतता. इतका खोल काळोख की वेळसुद्धा थांबलेली वाटावी. हीच होती सुरुवातीआधीची सुरुवात, त्या क्षणाची ज्याने संपूर्ण विश्वाला जन्म दिला. आणि मग एका क्षणात महास्फोट घडून आला, ज्याला आपण बिग बँग म्हणतो. या स्फोटातून ऊर्जा, प्रकाश आणि द्रव्य चारही दिशांना पसरला. हा तो क्षण होता, वेळेचा जन्म, अवकाशाचा जन्म आणि संपूर्ण विश्वकथेची सुरुवात. काळ पुढे सरकला. धूळ आणि वायू एकमेकांना आकर्षित करू लागले. केंद्र भागात तापमान वाढू लागलं आणि अखेर पहिला तारा जन्माला आला. त्या ताऱ्यांपासून आकाशगंगा आकार घेऊ लागल्या आणि अशाच एका आकाशगंगेत जन्माला आला एक साधा पण शक्तिशाली तारा, आपला सूर्य. सूर्य तयार झाल्यानंतर त्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे धूळ, दगड आणि खडक एकत्र येऊ लागले. हळूहळू तयार झाले ग्रह आणि त्यातील एक निळसर, शांत आणि अनोखा ग्रह, पृथ्वी. सुरुवातीची पृथ्वी म्हणजे एक जळता अग्निगोल होता, लाव्हाने भरलेली, अस्थिर आणि धगधगती. पण लाखो वर्षांनंतर पृथ्वीचा पृष्ठभाग थंड होऊ लागला. ढग जमले, पाऊस पडू लागला आणि तयार झाले विशाल महासागर. हीच होती जीवनासाठीची पहिली तयारी. एका प्रचंड ग्रहासोबतच्या टक्करमुळे पृथ्वीचा मोठा भाग अवकाशात फेकला गेला. ते तुकडे एकत्र येत गेले आणि शेवटी तयार झाला आपला चंद्र. चंद्राशिवाय पृथ्वीवर जीवन स्थिर झालंच नसतं. ज्वारभाटा, दिवस-रात्र संतुलन आणि वातावरण सगळंच वेगळं असतं. महासागरांच्या खोल तळाशी रासायनिक घटक परस्परांशी प्रतिक्रिया करू लागले. बंध तुटले, नवे बंध तयार झाले आणि त्या प्रक्रियेतून जन्माला आली पहिली सूक्ष्म जीवसृष्टी. ही जीवसृष्टी वाढली, बदलली आणि उत्क्रांत होत गेली. वनस्पती जन्माला आल्या, पाण्यातील जीव जमिनीवर आले, डायनोसॉर उदयास आले आणि नष्टही झाले. आणि अखेर उभा राहिला एक असा जीव ज्याच्याकडे प्रश्न विचारण्याची जिज्ञासा होती, विचार करण्याची बुद्धी होती आणि स्वप्न पाहण्याची कल्पनाशक्ती होती. तो जीव म्हणजे मानव. पण मानव इथेच थांबला नाही. त्याने फक्त जगणं शिकलं नाही, तर जग बदलायला सुरुवात केली. सुरुवातीला तो निसर्गावर अवलंबून होता. आता तो निसर्गाला समजून घ्यायला लागला. दगड फक्त दगड राहिला नाही, तो साधन बनला. लाकूड फक्त इंधन राहिलं नाही, ते शस्त्र बनलं. आणि आग, ती फक्त ऊब देणारी शक्ती नव्हती, ती होती ज्ञानाची पहिली ठिणगी. हळूहळू मानवाने शिकायला सुरुवात केली. शिकार कधी करायची, कोणत्या वनस्पती खायच्या आणि कोणत्या टाळायच्या. भयातून जन्म झाला शहाणपणाचा, गरजेतून जन्म झाला शोधाचा. तो गुहेत राहू लागला, भिंतींवर चित्र काढू लागला, कथा सांगू लागला आणि कथा लक्षात ठेवू लागला. हीच होती स्मरणशक्तीची सुरुवात. हीच होती संस्कृतीची पहिली पायरी. काळ पुढे सरकला. मानवाने लक्षात घेतलं, भटकत राहणं कठीण आहे. आणि इथेच घडला इतिहासातील एक मोठा बदल, शेतीचा शोध. बियाणं पेरलं गेलं आणि फक्त पिकंच उगवलं नाही, तर स्थिर जीवन उगवलं. गाव तयार झाले, वस्ती वाढली, लोक एकत्र राहू लागले. कामांची विभागणी झाली. कोणी शेतकरी, कोणी शिकारी, कोणी कुंभार, कोणी योद्धा. आणि इथेच जन्म झाला पहिल्या सभ्यतेचा. नद्या संस्कृतींच्या माता बनल्या. सिंधू, नाईल, टायग्रिस, युफ्रेटिस. लेखन निर्माण झालं, कायदे बनले, राज्य उभी राहिली, साम्राज्य जन्माला आली. पण मानवाचा प्रश्न विचारण्याचा स्वभाव कधीच थांबला नाही.
तो आकाशाकडे पाहत राहिला, ताऱ्यांना मोजत राहिला आणि स्वतःला विचारत राहिला, आपण कोण? इथवर कसे आलो? आणि पुढे कुठे जाणार? याच प्रश्नातून जन्म झाला विज्ञानाचा, तत्त्वज्ञानाचा आणि इतिहासाचा. आज आपण ज्या जगात उभे आहोत ते एका क्षणात निर्माण झालेलं नाही. ते घडवलं आहे अब्जावधी वर्षांच्या प्रवासाने, असंख्य चुकांनी आणि न संपणाऱ्या जिज्ञासेने. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात आपण पाहू मानवाच्या पहिल्या सभ्यता, त्यांचे संघर्ष, त्यांची यशोगाथा आणि त्यांच्या चुका. कारण मानवाचा इतिहास म्हणजे फक्त भूतकाळ नाही, तो आहे आपल्या भविष्याची चावी.